लेग बाईचा इशारा, अतिरिक्त रन, धावसंख्या 5. मागच्या सामन्याचा हिरो ठरलेला होता सौरभ पवार. आयोजन समितीला विनंती असेल की सौरभचा गौरव करायचा आहे, सामनावीराचा पुरस्कार त्याला द्यायचा आहे. 30 मिनिटाच्या आत आपल्याला सामना किंवा हा डाव संपूर्ण बंधनकारक असेल. दिशाहीन चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा, एक अवांतर धाव आणि धावसंख्या 5. माफ करा, 6 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक सुरू आहे. कृष्णा केला सप्लायर या संघाकडून फलंदाजीला असतील गोपाल परदेशी. शॉर्ट चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव मिळते गोपालला. पंकजने चेंडू अडवलेला आहे. धावसंख्या वाढते, 7 धावा. हो, यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. जय हिंद क्रिकेट क्लब चोपडा यांच्याद्वारे आयोजित चोपडा प्रीमियर लीग तिसरे पर्व, भगवान नानांच्या नेतृत्वात खेळली जाणारी ही एक जबरदस्त क्रिकेट स्पर्धा. ऑफस्टंपच्या बाहेर चांगला फटका, पॉइंटच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. फास्ट आउटफील्ड, बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चौकार. चंद्रशेखर कोष्टी, पुणेरी फ्राईज या स्पर्धेतील चौकारांचे प्रायोजक, षटकारांचे प्रायोजक दुमिल अग्रवाल, अग्रवाल असोसिएट्स. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक भाऊसाहेब जीवन जी चौधरी, नवजीवन सोलर चोपडा. पहिलं षटक संपलेलं आहे. 11 धावा, बिनबाद 11. या स्पर्धेतील चषकांचे प्रायोजक सौ नम्रता सचिन पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष नगर परिषद चोपडा. बॅटिंग एंडचे प्रायोजक श्री नंदकिशोर पाटील, गिरिराज बिल्डर्स. बॉलिंग एंडचे प्रायोजक ॲडव्होकेट सचिन पाटील. चेंडूचे प्रायोजक श्री रमेश भाई अग्रवाल, सोनम इलेक्ट्रॉनिक्स. कॅपचे प्रायोजक डॉक्टर सचिन काटे, साईबाबा हॉस्पिटल चोपडा. स्लीव स्पॉन्सर्स श्री राहुल महाजन, न्यू बापू टी हाऊस. अंपायर्स टी शर्ट्स श्री राकेश महाजन, सप्तशृंगी माता दूध संकलन व विक्री केंद्र. टॉस का बॉस श्री संदीप पाटील सर, संदीप अकॅडमी. षटकारांचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. चौकारांचे प्रायोजक पुणेरी फ्राईज. विकेटचे प्रायोजक श्री चेतन विलास जगताप. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक श्री देवीदास गोपाळ जाधव, ओम इलेक्ट्रिकल्स. गोलंदाजी मार्कवर असतील लालचंद बारेला आणि स्ट्राईकला असतील गोपाल परदेशी. यावेळेस या चेंडूला उडवलेला आहे. चेंडू जातोय लॉग सीमारेषा पार. चेंडूने घेतलीय भरारी, चेंडू होतोय सीमारेषा पार फरारी. या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. पुन्हा एकदा यावेळेस काउस कॉर्नर कडे उत्तुंग षटकार, शानदार फलंदाजीचं प्रदर्शन. गोपाल परदेशी
जबरदस्त फलंदाजी करताना आणि यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अंगलट आलेला आहे. बोल झालेले आहेत. गोपाल ज्यांनी चांगली फटकेबाजीला सुरुवात केलेली होती. लालचंद बारेला यांनी एक मोठा मासा आता गळाला लावलेला आहे आणि आता मैदानात जात आहेत. एक सुपरस्टार युवा खेळाडू धनंजय पाटील, सदम फूड प्रायोजक श्री किशोर पाटील, स्पोर्टिंग पार्टनर प्रतीक जीवराजानी 77 स्पोर्ट्स, सेल्फी पॉइंट प्रायोजक श्री सुनील वानखेडे, वानखेडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. चांगला फटका शॉर्ट कव्हर क्षेत्रात. एक धाव, वेगवान एक धाव. अल्तमश शेख एकेरी धाव घेतलेली. धाव संख्या आता 26 धावा. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. लाईव्ह व्हिजन, क्वालिटी विथ क्लॅरिटी. बॅटची कड घेतलेली आहे. पॉइंट कडे चेंडू गेलेला आहे. एक धाव मिळते. एकेरी धावेने धाव फलक 27 वर जाऊन पोहोचलेला आहे. 2 षटकांची समाप्ती, 1 गडी बाद, 27 धावा. बाद होणारे एकमात्र फलंदाज आहेत गोपाल परदेशी. शफल होत एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या अंगलट आलेला होता. युट्यूब लाईव्ह क्वालिटी विथ क्लॅरिटी लाईव्ह व्हिजन या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहोत आणि यासाठी आपल्याला प्रायोजक युट्यूब प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत श्री अली असगर सैफी, सैफी मशिनरीचे संचालक, एलईडी वॉलचे प्रायोजक डॉक्टर केतकीताई वैभव पाटील, संचालिका गोदावरी फाउंडेशन. या स्पर्धेसाठी सहप्रायोजक डॉक्टर दीपक चौधरी, परिश्रम हॉस्पिटल, डॉक्टर सुधीर पाटील, तन्मय EH हर्बल नॅचरोपॅथी, सुमित अग्रवाल, श्री जुबेर मलिक, मलिक पपिता, श्री मनोज पाटील, श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन. या सर्वांचं या स्पर्धेसाठी आपल्याला अनमोल सहकार्य लाभतंय. सर्व प्रायोजकांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. विशाल पाटील आता गोलंदाजी मार्कवर. मैदानाच्या आत आपण बघू शकतो ज्ञानेश्वर पाटील, गौरव डिजिटल फोटोग्राफीचे संचालक. या स्पर्धेचे काही जबरदस्त फोटो आपल्याला आता बघायला मिळतील. भरपूर खेळाडूंची प्रोफाईल आता चेंज होईल कारण की अतिशय जबरदस्त फोटोग्राफी करतात. जळगाव जिल्ह्यातल्या क्रिकेटचे जर सर्वात छान जर फोटो कोणी काढलेले असतील तर ते म्हणजे ज्ञानेश्वर पाटील. शॉट ऑफलाईनचा चेंडू टॉप एज आणि चेंडू सीमारेषेकडे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण श्रीकांतचं. दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 30 धावा. ज्ञानेश्वर पाटील यांना माऊली या नावाने ओळखलं जातं. विशाल पाटील यांचा सामना करतील अल्तमश. अविनाश माळी असतील, तेजकिरण राजपूत असतील,
हेमंत अग्रवाल असतील, नंदू सर, नंदकिशोर हॅलो देशमुख. हॅलो पॅडी दादा, एक मिनिट. आपल्या ग्राउंडचे ओनर आदरणीय नितीन पाटील सर हे आलेले आहेत. त्यांनी मुख्य मंचावर यावे व त्यांचे स्वागत तेजू भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच त्यांचे मोठे बंधू गुणवंत पाटील सर हेही आले. यांचं स्वागत आमचे सीपीएलचे अध्यक्ष नानासो भगवान पाटील करते अशी मी त्यांना विनंती करतो. माऊली, आपण इकडे यायचंय मंचाकडे. सचिन दादा, आपणही यायचंय. या त्रिमूर्तींनी आम्हाला विशेष असं सहकार्य केलेलं आहे. नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट, तर पंचांचा पंखा फिरेल. जो इशारा असेल फ्री हिटचा, तर उघडा डोळे आणि बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अल्तमश यांच्याकडे आता लायसन्स. विशाल पाटील गोलंदाजी मार्कवर. किरण पाटील दादा हे या संघा आपलं सामन्यांसाठी आपल्या ग्राउंडवर उपस्थित आहे. त्यांचंही जय हिंद क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद समाधान सर. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफूट वर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय. आणि दरम्यान आपण शैलेश भाऊ जैन यांचे स्वागत समाधान सर करतील. चला, या सत्काराचं लाईव्ह कव्हरेज आपण बघू शकतो. सदोतीस धावा, एक गडी बाद. ऍडव्होकेट शर्मा भाऊ यांचे स्वागत गोपाल भाऊ महाजन करतील. तिसरं षटक संपलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती, 37 धावा. जय हिंद क्रिकेट क्लबचे सदस्य जिथे असतील त्यांनी मुख्य मंचाकडे यायचे. पॅडी दादा कॅरी ऑन. धन्यवाद. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचा स्वागत करणं, सत्कार करणं हे आपलं परम कर्तव्य असतं आणि ते आयोजकांनी केलेलं आहे. वेळोवेळी जे जे प्रायोजक या ठिकाणी भेट देत असतात त्यांचा वेळोवेळी यथोचित सत्कार केला जात असतो. भगवान नानांच्या नेतृत्वात चोपडा प्रीमियर लीगचं हे तिसरं पर्व. नंदकिशोर देशमुख असतील, तेजकिरण राजपूत, अविनाश माळी, हेमंत अग्रवाल असतील, या सर्वांचं विशेष योगदान आपल्याला या संपूर्ण स्पर्धेत बघायला मिळतंय. त्यानंतर ॲडव्होकेट रुपेश पाटील हे सुद्धा या स्पर्धेच्या आयोजन समितीमध्ये आहे. 37 धावा, एक गडी बाद. चला, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आता मैदानात आलेले मयूर. संग्राम सिंग निंबाळकर यांच्या ऐवजी आता मैदानात गेलेले आहेत मयूर. धनंजय पाटील यांनी पहिल्या चेंडूवर सिंगल घेतलेला आहे. गोलंदाजीला आलेले आहेत पंकज आणि आता स्ट्राईकला असतील अल्तमश. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, एक वेगवान धाव, लेग बाईचा इशारा.
क्रॉस द लाईन मिड विकेटच्या दिशेने फंबलिंग झालेली आहे. मिसफिल्ड आणि 2 धावा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. चांगली कॉलिंग. 40 पार झालेली आहे. 41 धावा. हलक्या हाताने खेळलेलं आहे. पंकज निवृत्त सैनिक, एक जबरदस्त गोलंदाज. यावेळेस चांगला संपर्क. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. मिळतोय सीपीएलचा ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट चोपडा. ओ हो. उंच 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 आणि सीमा रेषा पार. डीप विकेट सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत, खणखणीत, दर्शनीय आणि प्रेक्षणीय षटकार. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 4 षटकांची समाप्ती. 53 धावा, 1 गडी बाद. कृष्णा केला सप्लायर्स एका मोठ्या धावसंख्येकडे मजल मारताना. 8 षटकांचा हा सामना. कृष्णा केला सप्लायरचे संचालक ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिलेली आहे. ज्ञानेश्वर दादा, आपलं सीपीएल सीझन 3 मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला तर चोपडा तालुक्याचा चॉकलेट बॉय, वंडर बॉय अजय पाटील आता गोलंदाजी मार्कवर. डॉट बॉल. अजय पाटील निर्धाव चेंडूने सुरुवात करतायत. 53 धावा, 1 गडी बाद. एकमात्र फलंदाज बाद झालेला आहे गोपाल परदेशी. फुल टॉस चेंडू आणि चांगला झेल. गोलू मराठे यांनी झेल टिपलेला आहे. अल्तमश कॉट
गोलू मराठे बोल्ड अजय पाटील आले आणि पहिल्याच षटकात विकेट घेतलेली दुसऱ्या चेंडूवर. चांगली गोलंदाजी पहिल्या सामन्यात खेळलेले नव्हते, काहीतरी कामानिमित्त बाहेरगावी होते अजय, आणि एका गोलंदाजाची उणीव मात्र त्यावेळेस नक्कीच भासलेली होती. मुजाहिद यांनी पहिल्या सामन्यात जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन केलेलं होतं. 54 धावा झालेल्या आहेत. अजय पाटील षटकातला 5वा चेंडू घेऊन येतील आणि त्यांच्या समोर असतील धनंजय. धनंजय पाटीलच्या बॅटच्या खाली टाकलेला हा चेंडू सरळ साइड स्क्रीनच्या मागे भिरकावून दिलेला आहे. सरळ बॅटने लॉफ्ट केलेला हा षटकार. या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. साठ धावा. हो, यावेळेस जबरदस्त कमबॅक, जबरदस्त चेंडू. शॉट ऑफ गुड लेंथ. पुढे खेळू का मागे खेळू असा विचार करत करत चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातात गेलेला आहे. 5वं षटक संपलेले. 5 षटकांची समाप्ती. 60 धावा. एक गडी बाद. मोरनी 2 गडी बाद झालेले आहेत. आत्ताच या षटकात एक चांगली विकेट मिळालेली अजयला. मोरनी ज्वेलर्स या संघाचे संचालक आहेत अशोकजी पाटील. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटकडे. वैभव अर्थात खंडू यांचं सुरेख क्षेत्ररक्षण. धावसंख्या 61. यावेळेस चांगला फटका आणि चेंडू एक स्टकावर रिझरला. षटकार. धनंजय पाटील जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन. धावसंख्या 67. धनंजय पाटील यांचा वैयक्तिक स्कोर 11 चेंडू 30 धावा. पंकज पाटील निवृत्त सैनिक. फुल टॉस चेंडू. यावेळेस वाईडिश लावांकडे. षटकार. अग्रवाल असोसिएट्स या षटकाराचे प्रायोजक. 73 धावा. जबरदस्त फलंदाजी. मिड विकेटच्या दिशेने गौरव चेंडू अडवत आहेत. 74 धावा.
हॅलो हॅलो. आपल्या चोपडा प्री लीग पर्व 3 6 षटकांची समाप्ती, 76 धावा, 3 गडी बाद. विशाल गोलंदाजी मार्कवर. 7वं षटक. यावेळेस फटका फसलाय की काय? नक्कीच फसलेला आहे आणि चांगला झेल. मुजाहिद कर्णधार मुजाहिद अली यांनी चांगला झेल टिपलेला आहे. धनंजय कॉट, मुजाहिद बोल्ड, विशाल. गोलू मराठे यांनी झेल टिपलेला आहे, माफ करा. आणि आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू शकतो. उंच टोलवलेला हा फटका होता धनंजयचा, पण कॉल केलेला नव्हता. धोकादायक ठरू शकतं, कारण की आज आपण सकाळी बघितलं असेल 2 खेळाडूंची टक्कर झालेली होती. सुदैवाने कोणालाच काही इजा झालेली नाहीये. पुन्हा एकदा फटका फसलाय आणि यावेळेस मात्र मुजाहिद. 76 धावा, 5 फलंदाज तंबूत परतलेले आहेत. समाधान तंबूत परतलेले. मराठा प्रीमियर लीग मध्ये चमकदार कामगिरी राहिलेली होती समाधान यांची. शहात्तर धावा, 5 गडी बाद. विशाल पाटील गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडू 2 गडी बाद केलेले. एकाला लॉंग ऑफला बाद केले, एकाला लॉंग ऑनला. आणि आता हॅट्रिक बॉल असेल विशालचा. समोर असतील शेख कासिम. तर या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक विशाल पाटील पूर्ण करतात का? पुढचा चेंडू हॅट्रिक बॉल. ओ, चांगला फटका कव्हर क्षेत्रात. पहिली धाव घेतलेली आहे, दुसरी घेणार नाहीयेत. 77 धावा, 77. प्रतीक जीवराजानी, जे या स्पर्धेचे आपले स्पोर्टिंग पार्टनर. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने. ओ हो हो हो, चांगलं टायमिंग, चांगलं प्लेसमेंट. काउस कॉर्नर आणि मिड विकेटच्या गॅपला भेदत चौकार वसूल केलेला आहे. जबरदस्त फटका, चांगलं टायमिंग आणि तितकंच चांगलं प्लेसमेंट. 81 धावा, 5 गडी बाद. कृष्णा केला सप्लायर्सचा संघ एका मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करताना. यावेळेस त्याच दिशेने, परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील. चांगली ताकद आहे क्षेत्ररक्षकाच्या मनगटात. चांगली फेकी केलेली आहे. 82 धावा, 7व्या षटकातला शेवटचा चेंडू. धावा मिळत आहेत. लेग बाईज आहे की बॅटची कड ते बघूया, परंतु 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरीचा कॉल करतायत, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर. चला, पंचांचा कुठलाच इशारा आलेला नाहीये, त्यामुळे बॅटने आलेल्या ह्या 2 धावा.
7वं षटक संपलेलं आहे. 84 धावा, 5 गडी बाद. या डावातले शेवटचे 6 चेंडू. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत असलेल्या आणि मैदानात उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी पद्माकर दगाजीराव पाटील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. यावेळेस फटका चांगला आहे, संपर्क चांगला आहे, गॅप मध्ये चेंडू आणि मिळतोय काउस कॉर्नर कडे षटकार. नंदू गवळीच्या बॅटमधून आलेला आहे हा. चला, वैभव पाटील यांनी चांगला झेल टिपलेला आहे. एक धाव मिळतीये. ओ, धावबाद. 7वा शिलेदार तंबूत परतोय 90 धावांवर. दरम्यान गिरिराज बिल्डर्स चे संचालक श्री नंदकिशोर पाटील जे आपले फलंदाजी एंडचे प्रायोजक आहेत, नंदकिशोर पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी नंदकिशोर पाटील यांचं चोपडा प्रीमियर लीग आयोजन समितीतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. आपल्यासोबत अजून एक मान्यवर उपस्थित आहेत. या CPL सीझन 3 चे मुख्य प्रायोजक भाऊसाहेब जीवन भाऊ चौधरी, माजी गटनेता नगर परिषद चोपडा तथा संचालक नवजीवन सोलर चोपडा. फटका हवेत आणि चांगला झेल. अजय पाटील जबरदस्त कामगिरी नोंदवताना मी भाऊसाहेब जीवनजी चौधरी यांचं CPL सीझन 3 ऑर्गनायझिंग टीम कडून मनपूर्वक स्वागत करतो. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत, फटके फसतायत, परंतु फलंदाज भाग्यशाली ठरतायत. मैदानाच्या बाहेरून येते प्लीज. 92 धावा. शेवटचा चेंडू या डावातला, एक धाव. लेगबाईचा इशारा. 8 षटकांची समाप्ती, 92 धावा, 8 गडी बाद. कृष्णा 93 धावा झालेल्या आहेत. कृष्णा केला सप्लायर संघाने प्रथम फलंदाजी करीत असताना 94 धावांचं आव्हान मोरनी ज्वेलर्स या संघासमोर उभं केलेलं आहे. तर काही खेळाची विश्रांती असेल आणि दुसऱ्या डावात पुन्हा एकदा भेटूया. 94 धावांचं मोरनी ज्वेलर्सचा संघ हे आव्हान कसं पेलतो ते बघूया. आणि आपण बघत रहा CPL सीझन 3.
पोहोचण्याचे त्यांचे चान्सेस जास्तीत जास्त वाढतील. चला, क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. उमेर आणि विशाल मोरनी ज्वेलर्स संघाकडून सलामीवीर म्हणून मैदानात दाखल झालेले आहेत. नंदू गवळी गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला असतील मोरनी ज्वेलर्स संघाकडून विशाल, नॉन स्ट्राईकला उमेर आणि पंचांचा इशारा. लेट्स प्ले. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, पहिला चेंडू आणि पहिला षटकार. चेंडू जातोय सीमा पार. खराब चेंडू, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि आस्क टू पनिश. आ बैल मुझे मार. अतिशय शॉर्ट चेंडू, गती कमी आणि पुरेपूर फायदा उचललेला आहे फलंदाजाने. खराब चेंडूचा चांगला खरपूस समाचार या ठिकाणी घेतलेला आहे. षटकार आणि षटकाराने खात उघडले विशालने आपलं आणि आपल्या मोरनी ज्वेलर्स या संघाचं. वन बाउन्स चौकार. चला, षटकाराचे प्रायोजक आहेत अग्रवाल असोसिएट्स आणि चौकारांचे प्रायोजक पुणेरी फ्राईज. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा, अवांतर धाव, धावसंख्या 11. विशालने आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिलेली आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, गलीकडे चेंडू जातोय. पॉइंटचा खेळाडू धावतोय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव मिळतीये. उमेर अली स्ट्राईकला असतील. नंदू गवळी, कर्णधार. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, बिंदी गेंद, निर्धाव चेंडू. बारा धावा. बॉल अराउंड द लेग्स. बघा, कुठल्याही फलंदाजासाठी सर्वात खराब विकेट जर असेल तर ही पायाच्या मागून स्टंप उडणे. आपण ज्या वेळेस क्रिकेटचे धडे आपल्या कोच कडून घेत असतो, आपले कोच आपल्याला नेहमी सांगत असतात की आपला लेग स्टंप कुठे हे आपल्या लक्षात पाहिजे. आणि आता आधुनिक क्रिकेटमध्ये नवीन नवीन फटके यायला लागलेले आहेत. वेगाने धावा बनवण्याच्या नादात काहीही फटके खेळतात फलंदाज आणि तिथे कुठेतरी चूक होते आणि ती चूक झालेली आहे. पहिल्या विकेटचं पतन. आता मैदानात जात आहेत कर्णधार मुजाहिद. सैफी मशिनरी या स्पर्धेचे यूट्यूब लाईव्हचे प्रायोजक. चला तर लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीला लाईक करा, सबस्क्राईब करा.
स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, एक वेगवान धाव आणि ती धाव पूर्ण केलेली आहे. या स्पर्धेचे स्लीव स्पॉन्सर्स श्री राहुल महाजन, संचालक न्यू बापू टी हाऊस यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बापू दादा, आपलं मनपूर्वक स्वागत. तेरा धावा झालेल्या आहेत, एक गडी बाद झालेला आहे. बाद होणारा फलंदाज आहे उमेर अली. ओ फुलटा चेंडू, गॅप मध्ये टोलवलेला फटका, अलॉंग द कार्पेट, जमिनीला चिरत हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझनला गेलेला आहे. चौकार मिळतोय. पुणेरी फ्राईज मैदानाला गुदगुल्या करत हा चेंडू सीमारेषा पार गेलेला आहे. पुणेरी फ्राईज चौकाराचे प्रायोजक. गोपाल पाटील, गोपाल परदेशी यांचा हा समाधान पाटील आता गोलंदाजी मार्कवर आणि फ्री हिटचा फायदा आता फलंदाज उचलतात का? डाऊन द ग्राउंड चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने. फुलटा चेंडू वाईडिश लॉंग ऑफ कडे, एकेरी धाव, 20 धावा. समाधान पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. मुजाहिद कर्णधार, मोरनी ज्वेलर्स हाऊस. यावेळेस गॅप मध्ये वन बाउन्स चौकार, पुणेरी फ्राईज या चौकाराचे प्रायोजक. मुजाहिद अली ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी केलेली होती, दुर्दैवाने अर्धशतक पूर्ण करू शकलेले नव्हते आणि आता लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतायत मुजाहिद. फुलटॉस चेंडू चौकार मिळेल आणि फुलटॉस चेंडू आपण मुजाहिद सारख्या फलंदाजाला बिलकुल टाकू शकत नाही. पुणेरी फ्राईज या चौकाराचे प्रायोजक. 2 षटकांची समाप्ती, 28 धावा, 1 गडी बाद. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक भाऊसाहेब जीवनजी चौधरी, नवजीवन सोलर चोपडाचे संचालक आणि माजी गटनेता नगर परिषद चोपडा श्री जीवन चौधरी, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. ट्रॉफीचे प्रायोजक सौ नम्रता सचिन पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष नगर परिषद चोपडा. बॅटिंग एंडचे प्रायोजक श्री नंदकिशोर पाटील, गिरिराज बिल्डर्स. दरम्यान गोरगावले गावचा स्टार पंकज महाजन उर्फ चाचू. गोरगावल्याचे 2 सुपरस्टार खेळाडू पंकज महाजन अर्थात चाचू आणि शशिकांत पाटील अर्थात भैया मिस्त्री, आपलं मनपूर्वक स्वागत. दरम्यान गोलंदाजी मार्कवर अभि भादले आणि अभि भादले यांचा सामना करतील विशाल पाटील. बॉलिंग एंडचे प्रायोजक ऍडव्होकेट सचिन पाटील. ऑप्टमच्या बाहेर बॅटची कड आणि चेंडू सरळ यष्टीरक्षक नंदू गवळीच्या हातात. दुसरा झटका, 28 धावांवर. जबरदस्त झेल, सोपं नसतं.
क्लोज किपिंग करत असताना अशी झेल टिपणं या स्पर्धेतील बॉल प्रायोजक श्री रमेशभाई अग्रवाल, सोनम इलेक्ट्रॉनिक्स, कॅप प्रायोजक डॉक्टर सचिन काटे, साईबाबा हॉस्पिटल, टी शर्ट स्लीव स्पॉन्सर्स श्री राहुल महाजन, न्यू बापू टी हाऊस. ईश्वर मैदानात दाखल होत आहेत. अंपायरचे टी शर्ट ज्यांनी प्रायोजित केलेले श्री राकेश महाजन, सप्तशृंगी माता दूध संकलन व विक्री केंद्र, टॉस का बॉस या स्पर्धेतील प्रत्येक नाणेफेकीचे प्रायोजक श्री संदीप पाटील सर, संदीप अकॅडमी. चांगलं यष्टीरक्षण. षटकारांचे प्रायोजक श्री दुमिल अग्रवाल, अग्रवाल असोसिएट्स. दरम्यान रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चौकारांचे प्रायोजक श्री चंद्रशेखर कोष्टी, पुणेरी फ्राईज. विकेटचे प्रायोजक चेतन विलास जगताप. ड्रिंक स्टॉली प्रायोजक श्री देवीदास गोपाळ जाधव, ओम इलेक्ट्रिकल्स. खेळाडूंसाठी डगआउटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर डगआउटचे प्रायोजक श्री सुनील पाटील वाळकी, माजी जिल्हा परिषद सदस्य, श्री कुणाल भाऊ शिंदे, हॉटेल कुणालचे संचालक. फूड प्रायोजक श्री किशोर पाटील, हॉटेल साई प्रसादम. स्पोर्टिंग पार्टनर श्री प्रतीक जीवराजानी, 77 स्पोर्ट्स. सेल्फी पॉइंटचे प्रायोजक श्री सुनील वानखेडे, वानखेडे इलेक्ट्रिकल्स अँड फर्निचर. यूट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद आपण घेत आहात. ही स्पर्धा क्वालिटी विथ क्लॅरिटी लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून घराघरापर्यंत आम्ही पोहोचवतोय. तर त्यासाठी आपल्याला प्रायोजक लाभलेले आहेत श्री अली असगर सैफी, सैफी मशिनरीचे संचालक. एलईडी प्रायोजक डॉक्टर केतकीताई वैभव पाटील, गोदावरी फाउंडेशन. या स्पर्धेसाठी सहप्रायोजक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर दीपक चौधरी, परिश्रम हॉस्पिटल, डॉक्टर सुधीर पाटील, तन्मय EH हर्बल नॅचरोपॅथी, अमित अग्रवाल, श्री जुबेर मलिक, मलिक पपिता. 29 धावा. ओ ऑफस्टॉपच्या बाहेर. धावसंख्या 30 धावा. माफ करा, 33 धावा. क्षेत्ररक्षक धावत आहेत. चांगलं फुटवर्क. बॉल आणि 3 खेळाडू यांच्यामध्ये रेस होती. शेवटी चेंडूला अडवलेलं आहे क्षेत्ररक्षकांनी. धावसंख्या 35. आणि मुजाहिद यांना परतावं लागेल. 3 षटकांची समाप्ती, 35 धावा. 3 महत्वपूर्ण गडी आता तंबूत परतलेले. या स्पर्धेसाठी जुबेर मलिक, मलिक पपिता, श्री मनोज पाटील, स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन या सर्वांचं अनमोल सहकार्य आपल्याला लाभतंय.
चला तर काही वेळ या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झालेला होता. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव मिळते. तर काही वेळ या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झालेला होता, त्यामुळे समालोचन आपण ऐकू शकलेले नाहीयेत. 44 धावा झालेल्या आहेत. चोपड्याचा वंडर बॉय, चॉकलेट बॉय अजय पाटील आता स्ट्राईकला असेल. शॉट ऑफ प्लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन फुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा गेलाय. वन बाउन्स चौकार अजय पाटीलच्या बॅटमधून आलेला आहे. सीपीएल ब्रँडेड चौकार ज्याचे प्रायोजक पुणेरी फ्राईज. 48 धावा. क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष सन्माननीय रोटेरियन आशिषजी जयस्वाल, प्रायोजक श्री नंदकिशोर पाटील, या जागेचे मालक ज्या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होत आहेत त्या आबासो एनडी पाटील नगरचे जागा मालक ॲडव्होकेट सचिन पाटील यासह मंचावर उपस्थित असलेल्या इतरही सर्व प्रायोजकांचं सहप्रायोजकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. आपल्या सगळ्यांचं आयोजकांच्या वतीनं खेळाडूंच्या वतीनं सहर्ष स्वागत. इधर आ जाना, कार्यक्रम चालू आगे तू तुम्हारा क्या काम है? प्रीमियर लीगचे अध्यक्ष श्री भगवान पाटील कुछ बोला यांना या मैं नाश्ता निमित्तानं कर मी रहा. आमंत्रित करतो. त्यांनी आजच्या स्पर्धेचे बोलेगा सत्यम ने मुख्य तो प्रायोजक सन्माननीय श्री जीवनभाऊ चौधरी यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं जोरदार केबल डालेले ना अपन ने? मध्ये स्वागत करावं. केबल डाली ना, वो आए थे क्या? चोपडा नहीं, प्रीमियर अपन ने लीग केबल डाली, वो आए थे क्या? पर्व 3 चे अध्यक्ष श्री भगवान हाँ पाटील तो बस. हे मुख्य प्रायोजक श्री जीवनभाऊ चौधरी यांचं या ठिकाणी स्वागत करीत आहेत. वो अच्छे कैमरामैन है, अपन हमारे, तो फिर आप कैमरामैन ही करो तुम. हाँ हम हमारे, अब हम आखिरी में आएंगे. सीपीएल चे उपाध्यक्ष डॉक्टर हाँ मयूर ठीक है, अग्रवाल मैं भी यांना या एरोप्लेन पे डाल के ठिकाणी उतरूंगा मोबाईल. आपण मंचावर उपस्थित असलेले नगरसेवक श्री गजेंद्र भाऊ जयस्वाल यांचं देखील या प्रसंगी आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करावं. डॉक्टर मयूर अग्रवाल हे गजेंद्र भाऊ जयस्वाल नगरसेवक चोपडा नगर परिषद यांचं स्वागत करतील. संघ मालक जर कोणी उपस्थित असतील तर कृपया आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. प्रदीप बा आपणास विनंती, आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. श्री गणेश भाऊ आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हावं. नितीन भाऊ अहिरराव आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हावं. आपण देखील संघ मालक आहात. हाँ अजूनही कोणी संघ मालक जर या ठिकाणी उपस्थित असतील तर आपल्याला निमंत्रण, आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. हाँ मेरे कैमरे का ऑडियो है क्या? मेरे कैमरे का ऑडियो चालू है क्या? कृष्णा केला सप्लायर्सचे संघ मालक ज्ञानेश्वर पाटील आपण देखील मंचावर यावं. यानंतर सीपीएल च्या वतीनं मी श्री गोपाल चिंपी यांना आमंत्रित करतो. आपण मंचावर उपस्थित असलेले गिरिराज बिल्डर्सचे संचालक सन्माननीय श्री नंदकिशोर पाटील यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करावं. या सामन्यातील प्रायोजक देखील
बॅटिंग एंडचे प्रायोजक म्हणून गिरिराज बिल्डरने ते स्वीकारलेलं आहे. CPLच्या वतीनं, जय हिंद क्रिकेट क्लबच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. श्री विलास कोष्टी यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. आपण आबासो एनडी पाटील नगर, ज्या नगरामध्ये हे सामने होत आहे त्या जागेचे मालक ॲडव्होकेट सचिन पाटील यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. शारदा मॅच क्लासेसचे श्री गौरव महाले सर आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. मी आरिफ भाऊ खाटीक यांना आमंत्रित करतो. आपण माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील आबा पाटील यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करावं. सावता इलेक्ट्रिकल्सचे संचालक रवी भाऊ महाजन आपण देखील मंचावर यावं. त्यांच्या सुकन्या नुकत्याच नगर परिषदेमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. आरिफ भाऊ, सुनील श्री भिकन लाला महाजन आपणास देखील विनंती, आपण मंचावर यावं. श्री गोपाल महाजन यांना विनंती, आपण रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री रोटेरियन आशिष जयस्वाल यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करावं. या स्पर्धेचे प्रायोजक, चेंडूचे प्रायोजक सोनम इलेक्ट्रॉनिक्सचे श्री रमेश भाई अग्रवाल, त्यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांना देखील मी मंचावर आमंत्रित करतो. कॅप प्रायोजक साईबाबा हॉस्पिटलचे डॉक्टर सचिन काटे यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया. टी शर्ट स्लीव्सचे प्रायोजक न्यू बापुटी हाऊसचे श्री राहुल महाजन आले यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया. मी श्री भूपेंद्र गुजराती यांना या स्वागतासाठी आमंत्रित करतो. सप्तशृंगी माता दूध संकलन व विक्री केंद्राचे राकेश महाजन जे अंपायर टी शर्टचे प्रायोजक आहेत त्यांचं देखील आपण या प्रसंगी स्वागत करूया. तेच आहे, त्यांनीच हा सत्कार स्वीकारावा. राकेश भाऊ महाजन यांचा देखील सत्कार आपणच स्वीकारावा. मी सत्कारासाठी आमंत्रित करतो प्रीतम पाटील सर. टॉस का बॉस याचे प्रायोजक संदीप अकॅडमीचे श्री संदीप पाटील सर आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. मी CPLचे महेंद्र महाजन यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. आपण संदीप पाटील सरांचं स्वागत करावं. श्री महेंद्र महाजन. या स्पर्धेतील सिक्सर याचे प्रायोजक आहेत अग्रवाल असोसिएटचे श्री धृमिल अग्रवाल, त्यांचं देखील या प्रसंगी आपण स्वागत करूया. मी निलेश साळुंखे, जय हिंद क्रिकेट क्लबचे निलेश साळुंखे यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. मुंबई पोलीस श्री निलेश साळुंखे हे धृमिल अग्रवाल यांचं या ठिकाणी स्वागत करतील. ठीक. या स्पर्धेतील चौकारचे प्रायोजक पुणेरी फ्राईजचे श्री चंद्रशेखर कोष्टी यांचं आपण स्वागत करावं. चंदूभाऊ कोष्टी, चंदूभाऊंचं करतील आता. या स्पर्धेतील
विकेटचे प्रायोजक श्री चेतन जगताप यांचं देखील या प्रसंगी आपण स्वागत करूया. मी CPL खेळाडू अजिंक्य शिंपी आलेले नाही. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक श्री देवीदास जाधव होम इलेक्ट्रिकल्स यांचं स्वागत निलेश साळुंखे यांनी करावं. त्यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करूया. अजिंक्य शिंपी. प्लेयर डगआउट 1 याचे प्लेयर डगआउट 2 याचे प्रायोजक श्री कुणाल शिंदे यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. अर्षद भाई इलेक्ट्रॉनिक्स त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं. पुढचे प्रायोजक आहेत फूड स्पॉन्सर श्री किशोर पाटील हॉटेल साई प्रसादम. त्यानंतर सेल्फी पॉइंटचे प्रायोजक श्री सुनील वानखेडे इलेक्ट्रिकल्स अँड फर्निचर. त्यांचे सुपुत्र श्री अजिंक्य वानखेडे या ठिकाणी आले. मी निशांत महाजन यांना या स्वागतासाठी आमंत्रित करतो. सैफी मशिनरीचे श्री अली असगर सैफी यांनी YouTube प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करूया. मी अविनाश महाजन यांना या स्वागतासाठी आमंत्रित करतो. आलेले गोदावरी फाउंडेशनच्या डॉक्टर केतकी पाटील यांनी LED प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे. त्यांचं देखील धन्यवाद. परिश्रम हॉस्पिटलचे डॉक्टर दीपकजी चौधरी यांनी सहप्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे. त्यांचं देखील जय हिंद क्रिकेट क्लब तर्फे धन्यवाद. तन्मय EH हर्बल नॅचरोपॅथीचे डॉक्टर सुधीर पाटील हे देखील या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत. श्री अमित अग्रवाल हे देखील या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत. त्यांचं देखील सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. मनपूर्वक धन्यवाद. मलिक पपिताचे श्री जुबेर मलिक हे देखील या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत. श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शनचे श्री मनोज पाटील हे देखील या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत. त्यांचं देखील जय हिंद क्रिकेट क्लब तर्फे सहर्ष स्वागत. यानंतर मंचावर उपस्थित असलेले संघ मालक यांचं आपण स्वागत करूया. मानक हॉस्पिटल या संघाचे श्री अशोक पाटील यांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. मी आमंत्रित करतो समाधान माळी यांना. आपण श्री अशोक पाटील यांचं स्वागत करावं. श्री राजूभाऊ बोहरी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. अविनाश माळी यांनी त्यांचं स्वागत करावं. श्री मितेश भावसार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत जय हिंद क्रिकेट क्लब तर्फे करण्यात येईल. मी आमंत्रित करतो समाधान पाटील सर यांना. त्यांनी मंचावर येऊन स्वागत करावं. श्री धीरज पाटील माफ करा धीरज जैन श्री धीरज पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मी श्री दिगंबर महाजन यांना यासाठी आमंत्रित करतो. डॉक्टर ललित चौधरी फिजिओथेरपिस्ट त्यांचं देखील सहकार्य लाभलेलं आहे. त्यांनी देखील मंचावर यावं. स्पर्धेला सहकार्य लाभलेले श्री शैलेश जैन हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत पवन जैन यांनी करावं. श्री शैलेश जैन यांचं आपण स्वागत करावं. श्री चंद्रकांत
यांचं देखील या प्रसंगी आपण स्वागत करूया. योगेश सोनवणे यांना या स्वागतासाठी आमंत्रित करतो. AI इलेक्ट्रॉनिक्सचे श्री अर्षद भाई हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या प्रसंगी स्वागत करूया. मयूर धनगर, आपण अर्षद भाईंचं स्वागत करावं. एक वीट माझी या परिवाराच्या माध्यमातून अनेक उपक्रमांना सहकार्य करणारे श्री गौरव महाले सर यांचं देखील या प्रसंगी स्वागत करण्यात येईल. श्री नंदकिशोर देशमुख सर महाले सरांचं स्वागत करतील. ॲडव्होकेट शैलेश शर्मा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत श्री गोपाल भाऊ महाजन करतील. श्री रोहित चौधरी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत यावेळी आपण करणार आहोत. बापू सोनार, आपण रोहित चौधरी यांचं स्वागत करावं. सावता इलेक्ट्रिकलचे संचालक श्री रवी भाऊ महाजन यांचं देखील या प्रसंगी स्वागत करूया. मी DD पाटील सर आपणास आमंत्रित करतो, आपण रवी भाऊंचं स्वागत करावं. या स्पर्धेसाठी या अनेक मान्यवरांचं सहकार्य लाभलेलं आहे. रवी भाऊंचं स्वागत DD पाटील सर करतायत. श्री भिकन महाजन हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या प्रसंगी स्वागत करूया. पप्पू सोनार, पप्पू बिराडे यांनी भिकन भाऊंचं स्वागत करावं. Hi, do you invest? Actually, I do. And why is that? टॉस साठी पुढील संघांनी टॉस का बॉसवर यायचंय. मानक हॉस्पिटल आणि श्रीनाथ प्राईड यांच्या जे कर्णधार असतील त्यांनी टॉस का बॉसवर यायचंय. आजच्या या सामन्याचा टॉस जो आहे ते आपले अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे जीवन भाऊ करतील अशी आम्ही त्यांना विनंती करतो. आपले लाईव्ह विजनचे कॅमेरावाले जे असतील त्यांनी टॉस का बॉसच्या मंचावर यायचं आहे. आपले कॅमेरे तिकडे करायचे. टॉस का बॉस या मंचावर पुढील दोन संघांमध्ये टॉस केला जातोय, नाणेफेक केली जाते. SB कन्स्ट्रक्शनचे स्वप्नील बडगुजर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत योगेश सोनवणे करतील.
यानंतर संघ मालकांचं स्वागत. संघ मालकांचं स्वागत. माणक हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल पाटील उपस्थित असतील तर त्यांचंही स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. बपिता सप्लायर श्री अर्जुन भिल हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत अजिंक्य शिंदे करतील. अजिंक्य शिंपी. संघ मालक श्रीनाथ प्राईड 11 चे श्री मनीष गुजरात